मूर्तिशास्त्रात स्त्रीविषयीची कशी भूमिका मांडलेली आहे? तुम्ही कुठलंही प्राचीन मंदिर बघायला जा. हं, आपलं जवळचं गडचिरोली जिल्ह्यातलं मार्कंड मंदिर. हं. त्या मार्कंड मंदिरावर तुम्हाला सूरसुंदरी दिसतील. म्हणजे सूरसुंदरी. सूरसुंदरी किंवा हं, त्याला अप्सरा पण म्हणतात. हं, बऱ्याचशा काही ग्रंथामध्ये 16 सूरसुंदरींचा उल्लेख आहे. हं, काही ठिकाणी 32 सूरसुंदरींचा उल्लेख आहे. तर सूरसुंदरी हा जो भाग आहे हं, तो त्यातल्या बऱ्याचशा सूरसुंदरी अशा असतात की ज्यांच्या हातामध्ये जलकुंभ असतं हं. किंवा कुणाच्या हातामध्ये पद्म किंवा फूल असतं. मी आधी जे सांगितलं की देवतेकडे जाताना रिक्त हस्ती जायचं नसतं. जायचं नाही. हं, म्हणून जलकुंभ घेऊन जाणारी, हं, काही आधीच फार जास्त अलंकृत असलेली असते. काही ज्याच्यावर अलंकरण फार कमी असतं, हं. साध्या असतात. काही शत्रुमर्दिनीसारखी जी सूरसुंदरी असते तिच्या हातामध्ये तलवार असते. मरीचिका म्हणून एक सूरसुंदरी असते जिच्या हातामध्ये धनुष्यबाण असतो. हं. काही पैंजण घालणाऱ्या असतात. काही पायात काटा रुतलेल्या म्हणून अवस्थेमध्ये दाखवतात. काहींच्या हातामध्ये पोपट असतो, तिला शुकसारिका असं म्हणतात. अशा बापरे! विविध विभ्रमामध्ये माकड आणि स्त्री म्हणून एक प्रकार असतो. म्हणजे हं, माकड मागे लागलेला असतो त्या स्त्रीच्या. हं. आणि एक विंचू आणि स्त्री असं म्हणतात तिला. अ, एक विशिष्ट नाव आहे. अ, तर ह्या सगळ्या म्हणजे कशा काही ना काही अर्थ आहे त्याला. हां, याचा अर्थ काय असावा? हां. तर तुमचं मंदिरात जाताना कोड ऑफ कंडक्ट कसं असायला पाहिजे? बरं. कोड ऑफ कंडक्ट कसं असायला पाहिजे म्हणजे आपले जे विकार आहेत, हं, जेवढे काम, क्रोध, मोह, हं. मत्सर, हे जे आहेत, हे सगळे टाकून तुम्ही त्या देवतेच्या दर्शनासाठी जा. आता ज्यातली खर्जूर वाहिका, जे आधी मी नाव नाही सांगितलं, म्हणजे हं, पायावर विंचू चढते आहे अशी हं, सूरसुंदरी. हं, त्या अंगावर विंचू जर चढला, हं. तर तुम्हाला संपूर्ण कपडे फेडल्याशिवाय तो बाहेर काढता येत नाही. बरोबर. ठीक आहे, कारण हं, तुम्ही तसं जर केलं नाही तर तो तुम्हाला 1000 ठिकाणी डंख मारेल. हं. तर त्याचा अर्थ काय आहे की हा कामाचा विंचू आहे ना. बरं. तर तो काम हा भाव किंवा कुठलाही हे जे हं, विकारात आहेत हं, तुमचे, ते तुम्ही बाजूला ठेवून दर्शनासाठी जायला पाहिजे. हे हं, सांगण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या विविध विभ्रमामधल्या पुत्रवल्लभा असते, हं, आलस्या असते, अशा सगळ्या ते हेच सांगण्यासाठी असतं की तुम्ही काय सोडायला पाहिजे, काय हं. करायला पाहिजे, हे सांगण्यासाठी म्हणून त्या सूरसुंदरी सगळ्या. बापरे! म्हणजे जी आपल्या मानवी जीवनाची जी पण अवस्था आहे ती त्यात दर्शविलेली आहे. म्हणजे स्त्रीचं महत्त्व तिथे दर्शवलेलं आहे असं म्हणता येईल? हो. कसं आहे, तुम्ही बघा की आमच्या ज्या लक्ष्मी, सरस्वती किंवा महिषासुरमर्दिनी हं. ह्या स्त्रियाच आहेत ना सगळ्या. हो. देवता ज्या आहेत त्या. हं. म्हणजे तुम्हाला विद्या हवी असेल, तर तर सरस्वती. सरस्वतीशिवाय पर्याय नाही आहे. हं, तुम्हाला ऐश्वर्य हवं असेल, हं. त्याच्यासाठी लक्ष्मीची ते आपण हे करतो. बरोबर. त्याच्यानंतर वीरमूर्तींमध्ये सांगितलं होतं. हं, हं, हं. तुम्ही महिषासुरमर्दिनीची मूर्ती बघा. हं, म्हणजे महिषासुरमर्दिनी, आणि तुम्ही कुठल्याही महिषासुरमर्दिनीची मूर्ती जर बघितली, त्यात एक हं, गंमत आहे हं, की त्या देवीचे भाव जे आहेत चेहऱ्यावरचे, हं. अ, राक्षसाशी युद्ध सुरू आहे, त्याला ती मारते आहे, पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव अतिशय शांत आहेत. ते कशासाठी? हं. तर भक्तांना आश्वस्त करण्यासाठी, की हे असे जे की राक्षस आहेत ना, हां. हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट नाही आहे. अच्छा. माझ्यावर विश्वास ठेव. विश्वास म्हणून ठेवा. हां, 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 हां. त्यामुळे स्त्री तर हे भारतीय साहित्य, हं, भारतीय ज्ञानपरंपरा, हं. भारतीय संस्कृती ह्याच्यामध्ये स्त्रीला तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. बरोबर. म्हणजे आपण मातृका मूर्ती तयार केलेल्या आहेत. तर हे त्याच्यासाठीच आहे ना. हं, सुफलनाची किंवा प्रजननाची मूर्ती आम्ही तयार केलेली आहे हं, आणि हं. त्याला महत्त्व आहे म्हणूनच. हं, हं, हं. बरोबर. पण आता तुम्ही जसं सरस्वतीचा उल्लेख केला, तर बऱ्याच मूर्त्यांमध्ये जसं तर ब्रह्माजींसोबत सरस्वती आहे, गणेशासोबत सरस्वती आहे. अनेक देवतांसोबतचं सरस्वतीचं म्हणजे जुळलेले गेले आहेत. तर ते कसं काय? आता गणपती म्हणजे आपण विद्येची देवता. हां, बरोबर. हां. ज्ञानाची देवता आहे म्हणून. हं, हं, हं. म्हणून त्याला साधे स्वरूप सरस्वतीचंच असतं ना, ती विद्येची देवता आहे. हं. पण ह्याच्यामध्ये पती-पत्नीचं नातं नाही आहे ते. हां, पण काही वेळेला उल्लेख करतात लोकं, ते की आत्ता हां, हां, काय की असतं. 2 जसं याच याच रिलेटेड एक प्रश्न असा येईल, की देवतांना 2 पत्नीचा जेव्हा नाही. उल्लेख होतो, हां, तेच ते सांगतो. हां. अं,
कुठल्याही देवाला 2 पत्नी नसतात. हां. एक असते पत्नी हं. आणि दुसरी असते शक्ती. अच्छा. शक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे की नाही? हो. म्हणून तिथे स्त्री दाखवलेली आहे. बरं. म्हणजे त्याचं हां, रूप, शक्तीचं रूप जे स्त्री स्वरूपाचं स्त्रीचं. आहे. आता हां. कसं आहे, की विष्णूच्या गदेचं नाव कौमुदी आहे. हं. स्त्रीलिंगी शब्द आहे ना तो. म्हणून जेव्हा मानवी स्वरूप द्यायचं असतं तेव्हा स्त्रीचं स्वरूप दिलं जातं तिथे. अच्छा. आता ब्रह्मदेवाच्या सोबत जे आहेत हो. गायत्री आणि सावित्री, सावित्री. ठीक आहे. हां. तर सावित्री ही पत्नी आणि गायत्री ही शक्ती. गायत्री हा मंत्र आहे ना, हं. ती शक्ती झाली. आता कार्तिकेय हो. त्याची 2 हां, परत 2 दाखवलेले आहेत. 2 दाखवलेले आहे. हां. एक महाबली आणि दुसरी देवसेना. हं. तर कार्तिकेय हा देवांच्या सैन्याचा सेनापती. हं. सेनापतीची शक्ती कशामध्ये असणार आहे? सेनेमध्ये. म्हणून नाव देवसेना. अच्छा. पण आता जसं आपण सनातनी लोकं ठीक आहे रिलेट करू शकू. पण जे मूर्तींना मानत नाही किंवा या धर्मालाच मानत नाही, तेव्हा ते एक वेगळ्या पद्धतीने विचारतात. तुमच्या देवाला तर 2-2 पत्न्या. मग ते कसं काय? हां, जेव्हा त्याचं मग उत्तर तेच. त्यांचं हे उत्तर हे देता येईल हां, हां, म्हणजे. हां. हां. म्हणूनच सांगितलं ना, हं. काय कॉमन शक्यतो येणारे प्रश्न हेच असतात. हं. देवाला तोंड जास्त का? हो. हात जास्त का? असतं. पत्नी 2 आहेत. हो. आता काय होतं, की मी म्हटलं ना, मध्यंतरीची एक डार्क फेज अशी आली, की ज्याच्यात हं. आम्ही सगळं विसरून गेलो आहे. हं. आमच्या मंदिरांवर हे सगळं बाहेरनं जे दिसायचं ना, तर हं. प्राचीन काळातल्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायच्या. हं. हा शिल्पपट्ट कशाचा आहे? हं. तर माहीत असायचं ना, हा कंसवधाचा शिल्पपट्ट आहे. हं. हा धेनुकासूरवधाचा शिल्पपट्ट आहे. सप्तमातृकांच्या पाठीमागची गोष्ट काय आहे? काय आहे सर? ती आम्हाला ऐकायला आवडेल. आपल्या दर्शकांनाही ऐकायला आवडेल. प्लीज. आता ज्यांनी शक्यतो संहार करण्याची भूमिका बरेचदा शिवावर येते, म्हणजे शंकरावर येते. हं. तसाच एक राक्षस, त्याला विविध याच्यामध्ये वेगवेगळी नाव आहे. समजा अंधकार सूर असं नाव आहे. हं, हं, हं. तर हे जेवढे असुर किंवा राक्षस असायचे, उन्मत्त व्हायचे, लोकांना त्रास द्यायला लागायचे, मग त्याचा संहार करणं आवश्यक असायचं. तर याला एक वर मिळालेला होता, की समजा याला तुम्ही मारलं, तर याचा रक्ताचा थेंब जो कोणी कुठल्या जमिनीवर पडेल, त्यातनं नवीन राक्षस तयार होईल. हो, रक्तबीज ज्याला आपण म्हणतो. रक्त पडल्याबरोबर दुसरा राक्षस. आता मग त्याच्यावर उपाय काय आहे? हं. तर त्याला मारताना त्याचं रक्त जमिनीवर पडलं नाही पाहिजे. बरोबर. आणि तो फार शक्तिशाली पण झालेला होता. म्हणून शंकरांनी इतर देवतांना त्यांच्या शक्ती मागितल्या. हं. तर त्या ज्या शक्ती होत्या, माहेश्वरी आहे, इंद्रायणी आहे, कौमारी आहे, ह्या सगळ्या 7 ज्या शक्ती आहेत त्या प्रकटल्या. आणि त्यांनी ते जे रक्त आहे ते जमिनीवर सांडू नये याची काळजी घेतली आणि शिवाला त्या राक्षसाचा वध करण्यासाठी मदत केली. मदत केल्याच्या नंतर आता यांची निर्मिती तर झालेली आहे ना, आणि देवतांच्या शक्ती आहेत हं. त्या कशा नष्ट होतील? हं. मग त्या कशाच्या स्वरूपात लक्षात राहतील? तर सप्तमातृकांच्या. अच्छा. आणि सप्तमातृका पट्ट बऱ्याचशा याच्यामध्ये दिसतात तुम्हाला, मंदिरांमध्ये असतात. वेरूळला गेले तर तिथं फार सुंदर सप्तमातृका पट्ट आहे, खूप मोठा आहे. अच्छा. म्हणजे त्याच्या मूर्ती पण मोठ्या आहेत. हं. त्यांच्या मांडीवर बाळ असतं हं. आणि त्यांच्या पायाशी त्यांचं वाहन असतं. म्हणजे इंद्राणी असेल तर खाली हत्ती असतो. इंद्राचं हां. वाहन प्रतीकचे हां, वाहन आहे. वाहन जे आहे ते हत्ती आहे, हं, हं. ऐरावत आहे. हं. तसं ते वाहन ते असतं. म्हणून ही सप्तमातृका अशा तयार झाल्या आहेत आणि त्याच्या पाठीमागची ही गोष्ट अशी. अच्छा. पण मग ते जे म्हणजे लॉजिक त्याच्यामागचं असं आहे. पण ते 2 पत्नी आणि हे म्हणजे ते रिलेट करता येणार नाही असं. म्हणजे फक्त ते शक्तीचं हां, रूप आणि सांगितलं ना. एक पत्नी असं. चुकून एखादा चुकला माकला देव असू शकतो 2 लग्न करणारा. पण तर पण शक्यतो हां. एक जी असते ती पत्नी, हं. शक्यतो डावीकडे जी असते ती पत्नी आणि उजवीकडची देवाची ती शक्ती असते. शक्ती. शक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे, स्त्रीवाचक आहे, म्हणून स्त्री स्वरूपात दाखवलेला आहे.